नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा GR जो थेट महाराष्ट्र शासनाकडून 11 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ह्या GR नुसार आता शेती विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर ID बंधनकारक करण्यात आलेला आहे। हे नवीन अपडेट तुमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, कारण ह्यामुळे सरकारी योजनांचा लाभ जलद व अचूकपणे मिळू शकतो। चला तर मग ह्या GR मधील सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्याकरिता मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग फार्मर ID बद्दलचा हा नवीन GR मध्ये काय माहिती दिलेली आहे सविस्तर जाणून घेऊया। व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर ID अनिवार्य करण्याबाबत हा शासन निर्णय 11 एप्रिल 2025 दिवशी आलेला आहे। आता आपण या शासन निर्णयामध्ये काय काय सांगितलं आहे ते जाणून घेऊया। शासन निर्णयामध्ये कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर ID दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे। म्हणजेच 15/4/2025 पासून प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर ID क्रमांक हे असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर ID अनिवार्य करण्यात आलेले, त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादी सर्व संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी। शेतकरी ओळख क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन, गिओ रेफरन्स्ड पार्सल डाटा आणि त्यावर घेतलेली पिके DCS ई पीक पाहणी ह्या कृषी विभागामार्फत वापरत आलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API द्वारे अग्रिस्टाक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेखकडे महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वय करावी। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर ID साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे। यासाठी ग्राम कृषी विकास समिती CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी। शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार, प्रसिद्ध व जनजागृती करण्यात यावी। म्हणजेच आता ज्या शेतकऱ्यांनी अजून फार्मर ID अग्रिस्टॉक फार्मर ID काढलं नसेल शेतकरी ओळखपत्र क्रमांक, त्यांनी 15/4/2025 पर्यंत काढून घ्यावे। आणि कारण हे फार्मर ID जर काढून घेतलं नसेल तर शेती संबंधित कोणतीही योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्यांना कोणतंही शेती संबंधित काम करता येणार नाही। प्रत्येकाला अडचण येणार आहे आणि प्रत्येकाला हा फार्मर ID क्रमांक लागणार आहे। आता तुम्हाला मी ह्या GR मधील सविस्तर माहिती दिली आहे। तर हे फार्मर ID कसं काढायचं ह्याच्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती दाखवतो, पहा। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील YouTube हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। इथं तुम्हाला सर्च करायचं आहे अग्रिस्टॉक, हे जे आहे अग्रिस्टॉक फार्मर ID। फार्मर ID आणि पुढे आर्बिटेक, पुढे तुम्हाला आर्बिटेक मराठी असं सर्च करायचं आहे। असं सर्च केल्यानंतर एक पहिलीच तुम्हाला इथं पहा मित्रांनो, ही व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल आणि शेवटी सुद्धा व्हिडिओ हा मिळेल। आणि तुम्ही यूट्यूबवरती येऊन सर्च केला अग्रिस्टॉक फार्मर ID आर्बिटेक मराठी सर्च केला तर तुम्हाला इथं व्हिडिओ येईल। शेतकरी फार्मर ID अग्रिस्टॉक पोर्टलमधून कशी काढायची ही व्हिडिओ आहे आणि हे CSC ID वरून काढायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये दिलं आहे। आता तुम्हाला स्वतः तुम्ही घर बसल्या सुद्धा तुम्ही
कोणाला 1 रुपया न देता काढू शकता। ही सेम प्रोसेस आहे। आपण CSC ID क्रिएट केली आहे। तिथं तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर, आधार नंबर टाकून ID क्रिएट करून घ्यायचा आहे। सेम प्रोसेस आहे आणि असंच तुम्ही सुद्धा फार्मर ID काढू शकता। ह्या व्हिडिओला तुम्ही क्लिक करून व्हिडिओ संपूर्ण पहा एक वेळी आणि तुमचं फार्मर ID स्वतः तुम्ही घर बसल्या अँड्रॉइड मोबाईलमधून बनवून घ्या, कारण तुम्हाला कोणत्याही योजनेचं लाभ मिळताना अडचण येणार नाही। कारण सरकारने आता GR काढून सुद्धा शेतकऱ्यांना कळवलं आहे। प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर ID हे गरजेचं आहे। काही शेतकऱ्यांना ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर त्यांनी दुर्लक्ष करू नये, कारण हे फार गरजेचं आहे। मित्रांनो, त्याच्या खाली परत एक व्हिडिओ तुम्हाला दिसेल इथं पाहायचा। हा शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे अग्रिष्ट फार्मर ID तुमचं कार्ड जर अप्रूव्ह झाला आहे का हे जर पाहायचं असेल तर तो सुद्धा व्हिडिओ आपण बनवला आहे। तुम्ही कार्ड तयार केल्यानंतर अर्ज सबमिट केला आणि तो जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन, तहसीलदार यांच्या पोर्टलला जाऊन त्यांनी तुमचा अर्ज स्वीकारतात आणि अप्रूव्ह करतात। ते अप्रूव्ह झालं का नाही कसं पाहायचं ते सुद्धा आपण या अगोदरच व्हिडिओ बनवला आहे। तो सुद्धा व्हिडिओ इथं आहे। तो सुद्धा तुम्हाला शेवटी मिळेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल। तो व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही घर बसल्या तुमचं फार्मर ID हे अप्रूव्ह झाल्यानंतर तो फार्मर ID क्रमांक आहे तो तुम्हाला मिळतोय। ते सुद्धा तुम्ही इथं ऑनलाईन चेक करून काढून घेऊ शकता आणि एक पेजवरती लिहून घेऊ शकता आणि कशालाही तुमच्या योजनेच्या करिता फार्मर ID जर लागलं तर ते वापरू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा GR शेतकऱ्यांसाठी नवीन फार्मर ID घेणं का गरजेचं आहे याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करतो। जर तुम्ही अजूनही फार्मर ID साठी नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर ती करा, जेणेकरून कोणत्याही योजनेचं तुमच्या हातातून हुकू नये। हाच GR आणि या संदर्भातील ऑनलाईन प्रक्रिया अपडेट्स आणि मार्गदर्शक व्हिडिओ आपण लवकरच पुढे आलेले अपडेट्स घेऊन येऊ। त्यामुळे चॅनलला लगेच RB Tech मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व अपडेट्स मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशा उपयोगी माहितीसह। धन्यवाद। जय हिंद, जय किसान।